निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। अनेक वर्ष मी काम करत असताना आपल्या भागामध्ये दूध उत्पादक या ठिकाणी खास करून मी ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे जास्त आहे आणि ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे या भागामध्ये दुसरं पीक जे आहे शेतकऱ्यांचं कांदा मोठ्या प्रमाणात आणि कांद्याचे भाव सतत कमी जास्त होतात आणि शेतकरी अडचणीत येतो आणि म्हणून त्याला पर्याय आपण निर्माण करण्यासाठी भारत सरकारने 2014 या ठिकाणी ऑपरेशन ग्रीन कांदा, बटाटा आणि टमाट्यावर प्रक्रिया करण्याचा धोरण जाहीर केलं। त्यानुसार आपल्या भागामध्ये कांद्याच्या संदर्भात या ठिकाणी ऑपरेशन ग्रीनमध्ये हा प्रकल्पाला आम्ही केंद्राकडून मान्यता घेतली। त्यामध्ये फूड प्रोसेसिंगच्या पॉलिसीनुसार व्यक्तिगत असेल, पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, लिमिटेड असेल, कॉपरेटिव्ह असेल, या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्या असेल, सर्वांना इजिबल जो प्रोजेक्ट करू शकतो असं भारत सरकारच्या फूड प्रोसेसिंगचं धोरण आहे आणि म्हणून त्या धोरणानुसार ह्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला या ठिकाणी ग्रीन फूड प्रोजेक्ट ऑपरेशन ग्रीनमध्ये आपण या ठिकाणी चालू करण्याचा आणि मान्यता द्या। त्या संदर्भात मी उल्लेख करेन, मी अनेक वर्ष आमदार असल्यामुळे, खासदार असल्यामुळे माझा मुलगा हा प्रशांत लोखंडे हा लंडनमध्ये शिकला आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं आपल्या शेतकऱ्यांनी अनेक वर्ष अडचणीमध्ये मदत केलेली आहे आणि आपण शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून ऑपरेशन ग्रीनमध्ये यांनी प्रोजेक्ट करताना त्यांनी खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीला प्रोसेस केली आणि त्यानुसार तो ग्रीन प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, खास करून नगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये कांदा उत्पादक होतो आणि त्याला न्याय देण्यासाठी ही भूमिका आहे। आपल्याला ठाऊक आहे कांद्याला जे उत्पादित खर्च आहे तो 8 रुपये ते 10 रुपये आहे। म्हणून ज्यावेळेस शेतकऱ्यांचं अतिरिक्त पीक होतं आणि भाव ढासळतात त्यावेळेस 10 रुपयाचा कांदा 8 रुपये विकला जातो आणि मग शेतकऱ्यांना जो आक्रोश आहे त्यांना त्रास होतो, त्यांचं नुकसान होतं आणि म्हणून ऑपरेशन ग्रीनमध्ये हा प्रोजेक्ट करण्याची भूमिका राहिली आणि मी माझ्या मुलाचा खास करून उल्लेख करेन, ज्यांनी लंडनमध्ये शिकला आणि ह्या भागामध्ये 4 वर्ष झालं, तो ह्या भागाचं काम करत असताना तो प्रोजेक्ट पूर्ण करण्याची भूमिका आज ऑपरेशन ग्रीनमध्ये कांद्याचं जे सुकवण्याचा प्रकार आहे ते पूर्ण करून त्या ठिकाणी त्यांनी उत्पादन केलं। ज्या कांद्याची किंमत ते सांगेल त्या संदर्भात, परंतु ह्या भागामध्ये न्याय देण्याचं काम आपण सर्वांनी मतं दिल्यामुळेच आम्ही करू शकलो आणि म्हणून हे गाईडलाईन्स आहेत भारत सरकारच्या फूड प्रोसेसिंगनुसार हा प्रोजेक्ट झालेला आहे। त्यामुळे एखादी कंपनी असेल, व्यक्तिगत कंपनी असेल, पार्टनरशिप असेल किंवा या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड असेल, लिमिटेड असेल, कोऑपरेटिव्ह असेल, सर्वांना मान्यता देण्याची भूमिका भारत सरकारची असल्यामुळे त्या या ठिकाणी ऑपरेशन ग्रीनमध्ये हा प्रोजेक्ट झालेला आहे। त्यामुळे एका घरातला एक संचालक किंवा 2 संचालक ही कंपनी असल्यामुळे प्रोप्रायटरला पैसे देतात आणि पार्टनरशिपला पैसे देतात, प्रायव्हेट लिमिटेडला पैसे देतात, त्यामुळे त्याचं काय फसवण्याचा विषय नाही आणि हे काम करत असताना दुसरी त्याची मागणी घरातले संचालक केले त्यामध्ये तू बोलतो या ठिकाणी मी बोलताना एकच गोष्ट सांगेन, ह्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका केली आणि म्हणून मला असं वाटतंय जी पत्रकार परिषद पुण्यामध्ये झाली त्यामध्ये स्मार्ट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम अलग आहे, त्या संदर्भात माझा मुलगा प्रशांत लोखंडे बोले, परंतु ह्या भागामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आहे आणि त्या संदर्भात तो प्रोजेक्ट लावण्याची, मान्यता घेण्याची, त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याची त्या संदर्भात माझा मुलगा प्रशांत लोखंडे त्या ठिकाणी पूर्ण काम करतोय। गेली 4 वर्ष झालं तो उंबरगावमध्येच राहतो, सहकुटुंब, शाळेत मुलं आहे आणि हा प्रकल्प करण्याचं एकच आहे
शेतकऱ्याला दिलासा पाहिजे, शेतकऱ्यांची भूमिका, शेतकऱ्याला उत्पादन वाढलं पाहिजे, या संदर्भात प्रशांतनी 4 वर्षे काम केलं आणि तो आज प्रोजेक्ट पूर्णतः आता काम आणखी थोडं बाकी आहे. त्या ठिकाणी काम म्हणजे कांद्याचं प्रोसेस करण्याचं काम चालू झालेलं आहे, पण थोडा प्रोजेक्ट आणखी थोड्या दिवसांनी कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर आमचे विरोधक आहे ते बोलतात की ह्या ठिकाणी आम्ही प्रसिद्धी झाली 16 कोटी रुपये, त्या संदर्भात कोणी प्रोजेक्ट केला असेल तरी त्याला मान्यता देण्याची भूमिका केंद्र शासनाच्या वतीने असल्यामुळे केंद्राचे नेम आणि नियमाची अट ठिकाणी मी आणि माझा मुलगा या ठिकाणी त्यांनी केंद्राच्या गाईडलाईननुसार मान्यता मिळालेली आहे. प्रोजेक्ट ऑपरेट झालेला आहे आणि ते पुढचे प्रोसेस या ठिकाणी झालेला आहे. ते ह्या कंपनी ॲक्टनुसार जो शेतकरी असेल तो कंपनीचा डायरेक्टर होऊ शकतो, असं भारत सरकारचं आणि गाईडलाईन्समध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे ही कंपनी करताना प्रोप्रायटर, पार्टनर, प्रायव्हेट लिमिटेड, कोऑपरेटिव्ह सर्वांना मान्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे ज्या स्मार्ट म्हणून एक स्कीम ऑपरेट केली स्टेट गव्हर्नमेंट आणि मला वाटते जागतिक बँकेकडून, त्याला फक्त त्याच्या गाईडलाईन्स वेगळ्या आहेत आणि त्यांनी जे विषय मांडले त्या स्मार्टच्या संदर्भात मांडले. एका कुटुंबातले असू नये, या ठिकाणी 300 सभासद असावा, हे त्यासाठी गाईडलाईन्स. यासाठी भारत फूड प्रोसेसिंगच्या संदर्भात ते गाईडलाईन्स आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम करत असताना आपली भूमिका एक आहे की आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं होतं, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. ही भूमिका मी आमदार असल्या देखील माझी भूमिका आहे. आणि ऊसानंतर 2 नंबरचं पीक हे कांद्यावर आधारित आहे आणि म्हणून मला असं वाटत होतं 1 नंबरचा कांदा एक्सपोर्ट होईल, 2 नंबरचा कांदा देशामध्ये सप्लाय केला जाईल आणि 3रा नंबरचा कांदा जो फेकून देणार आहे ते प्रोसेस या ठिकाणी होऊन त्या शेतकऱ्याला फेकून देणाऱ्या कांद्याचं 4-5 रुपये किलो भाव आता मिळालेला आहे. आणि म्हणून शेतकरी, मी खासदार असताना माझी भूमिका आहे की शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. आणि मग लोकांनी काय सांगू, खासदारांनी काय काम केलं, आता त्यांनी 16 कोटीचं अनुदान लाटलं बोलतात. हे पहिलं काम आहे की शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम खासदार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी भूमिका आहे की ह्या ठिकाणी आरोप काय झाले ते आमचं लॉजिक नाही, पण आम्ही शेतकऱ्याला न्याय देतो ही भूमिका सिद्ध झालेली आहे. आणि सिद्ध करत असताना शेतकऱ्याला 2 पैसे उत्पन्न वाढेल ही भूमिका खासदाराची असल्यामुळे आणि सर्व त्याची जिम्मेदारी माझा मुलगा या प्रोड्युसर कंपनीचं संचालक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी स्टार्टपासून त्या ठिकाणी मंजुरीपासून काम कंप्लीटपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पासून तो कनेक्टेड झालेला आहे. आणि म्हणून मी आमदार असल्यामुळे, खासदार असल्यामुळे शेतकऱ्याला खरा न्याय देण्याचा आहे. नगर जिल्ह्यामध्ये काम केलं असेल तर मी 2014ला आपण सर्वांनी खासदार 2019ला केलेला आहे. आणि म्हणून उत्पादन वाढण्यासाठी त्याला मदत देण्याच्या संदर्भात खासदार एकापेक्षा 2 संचालक कुटुंबाचे असेल, 300 असेल, गोष्ट आहे. मी एकच म्हणतो, स्मार्टच्या धर्तीवर त्यांनी जो आरोप केला तो चुकीचा आहे. त्यांनी आम्ही फूड प्रोसेसिंगचा भारत सरकारच्या नियमानुसार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा प्रोजेक्ट लावताना व्हेंचर कॅपिटलनी कर्ज दिलेलं आहे आणि कर्ज देत असताना त्याला गॅरंटी आहे. आमच्या मुंबईचा बंगला देखील मॉर्गेज ठेवलेला आहे. त्यामुळे फसवण्याचा आणि ह्याचा संबंध नाही. आमचा एकच संबंध आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. 2-4 रुपये किलोच्या मागे शेतकऱ्याला मिळाला तर आम्ही बिना पैसे, बिना पॅकेट देता दोन्ही निवडणुकीला ह्या बागायत पट्टेमध्ये जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे. त्यामुळे जनतेचा उपकार आहे. आणि म्हणून विरोधकांनी काही सांगितलं असेल तरी मला वाटतंय ते बोलतात खासदारांनी एक काम दाखवा. आपल्या आरोपाच्या ह्यानी गावामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि पुढचं जे आहे कंपनीचं, आपल्याला काय शंका असतील तर माझा मुलगा प्रशांत लोखंडे यात आपण जे 2-3 वेळा सांगितलं की शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये झालेला आहे, तर आतापर्यंत किती मेट्रिक टनावर प्रोसेसर झालेली आहे कांद्याची, शेतकऱ्यांना किती कोटीचा फायदा झालेला आहे आणि किती त्याच्यामध्ये लाभार्थी शेतकरी आहेत? मी खासदार म्हणून माझी भूमिका मांडली. या ठिकाणी मी परत एकदा सांगतो, खासदार म्हणून आम्ही पदाचा कधी गैरवापर केला नाही. जे सर्वसाधारणाला नाही आहे तोच खासदार, मंत्र्याला देखील तोच आहे. त्यामुळे नेमबाह्य या ठिकाणी काय केलं नाही.
300 शेतकरी असावा, त्याला 8 नाही त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रूपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला 2-4 रुपये वाढवून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी त्या संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व रीतशीर त्यांनी परवानगी घेतलेली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला राजकीय कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी आरोप झाले काही? 100%. मला एक सांगा, हा प्रकल्प जे केंद्राचा फूड प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे, स्मार्ट ही राज्य शासनाची योजना आहे. राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहेत, त्याला वेगवेगळे आहे आणि त्यांना जे राज्य शासनाला जे स्मार्टमध्ये आहे ते सेंटरचं नाही, त्याला लिंक करून त्यांनी तो आरोप केलेला आहे. त्यांनी माहिती घेऊन मला त्याला 8 दिवस देऊ या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी पुन्हा त्यांनी माफी मागावून आम्ही त्यांच्यावर आबरू लुस्कण्याचा दावा दाखल. ईडीची मागणी केलेली आहे. कॅग आणि ईडी अशा संस्थेमार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली. आमची सर्व तयारी आहे, कसली ईडी असू CBI असू कोणत्या त्यांच्या चौकशीला आमची जायची तयारी आहे. नियमानुसार झालेलं आहे. भीतीचं कारण